कडगाव लिंगणूर किंवा ह्या गावांना कोण साहेब पोळी देत नव्हते. त्याचं कारण काय तर गाड्यावर पाणी आणायला लागते पोरगीला. कडगावकरांच्या प्रत्येकाच्या दारात एक गाडा असायचा कायम, की किमान तिने 12 वाजूपर्यंत पाणी आणायला लागायचं. शेताच्या तरी पाण्याचा विषयच नव्हता, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न असायचा. मग बेकनाळपासून ही सगळीच गावं पाण्याविना वंचित होती. आज टोलेजंग इमारती ज्या दिसतात त्या कशाला दिसतात? ते दिसायचं पहिलं कारण काय असेल तर शेतात पाणी येणार, शेतात पाणी आल्यानंतर ऊसाचं उत्पादन वाढणार. दरडोई उत्पादन वाढायचं असेल तर काय करायला लागेल? शेतकऱ्याला सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर ते पाणी आहे. आंबेओळीसारखा प्रकल्प केला. करंबई गाव साहेब भाजीपाल्याच्या बाबतीत प्रसिद्ध होतं की किमान एकट्याचे 4-4, 5-5 बोर असायचे. पण आज जर करंबईत बघितला तर 100% करंबई बागायत झाली म्हटली तर वाहू होणार नाही. डोंगरावरची सगळीच गावं पलड्यात ऊस लावण्याची परिस्थिती कधी तयार होते? ज्या दिवशी तुमच्या दारापर्यंत पाणी येत आहे. ते पाणी आणण्याचं काम कोणी केलं तर आदरणीय नेते मुश्रीफ साहेबांनी केलं. आम्ही आमच्या मतदारसंघात मागायचं म्हटलं तर किमान 5 ते 7 वेळा जायला लागतंय. जाता जाता गाडीत सही होती आणि सही प्रमाणे काम पूर्ण होत आहे. ते फक्त आणि फक्त या जिल्ह्यात एकच माणूस करू शकतोय. त्या माणसाचं मोठा माणूस म्हणून त्यांच्याकडे बघावं लागेल. ते आदरणीय नेते मुश्रीफ साहेब.